अटल बिहारी वाजपेयी भारताचे माजी पंतप्रधान. 5 दशकांहून अधिक काळ त्यांचे गारूड होते. 1951 मध्ये त्यांच्या सक्रिय राजकारणाची सुरुवात झाली. 2005 मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. तरी अटलजींचे किस्से आजही एखाद्या चित्रपटातील कथानकासारखेच वाटतात. 1951 मध्ये त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. तो काळही सुवर्णकाळ होता. शून्यातून सुरुवात करायची होती, पण त्याच काळात अटलजींनी अख्खा भारत पालथा घातला. देशातील असा एकही जिल्हा नव्हता जो अटलजींना माहीत नव्हता. नगरही त्यांचं तोंडपाठ होतं. बेलापूर बुद्रुक हे त्यावेळी नगरचं नागपूर समजलं जायचं. 1940 पासून या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं व हिंदुत्ववादी विचारांचं काम सुरू झालं होतं. याच गावातील अटलजींच्या भेटीचा किस्सा आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सुवर्णा आंधळे. आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. पंडित नेहरूंनंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण? तर अटलजी. अटल बिहारी वाजपेयी हे 1996, 1998, 1999 असे 3 वेळा देशाचे पंतप्रधान होते. समाजकारणात असले तरी त्यांच्या राजकारणाची सुरुवात स्वातंत्र्यानंतर झाली. 1951 मध्ये त्यांनी भारतीय जनसंघ पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे 1980 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा ते भाजपाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष बनले. पण अध्यक्षपदापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. अध्यक्षपदापूर्वीची 30 वर्षे त्यांनी भारतभर हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार व प्रसार केला होता. देशभरात जेवढे जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखत. अगदी सामान्यांत राहून काम करणारं नेतृत्व, त्याचमुळे सामान्यांना आपलं वाटे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात नगर जिल्ह्यात काँग्रेसचा बोलबाला वाढला. तर अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर सारख्या तालुक्यात कम्युनिस्टांचा प्रभावही वाढला. पण या दोन्ही विचारधारेत एक असंही गाव होतं जिथे हिंदुत्ववादी विचारांची ज्योत पेटली होती. ते गाव होतं बेलापूर बुद्रुक. बेलापूरमध्ये 1940 पासून हिंदुत्ववादी विचारसरणीचं व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम जोमानं सुरू झालं. ते इतकं वाढलं की राज्यातील हिंदुत्ववादी नेत्यांना बेलापूर हे नगरचं नागपूरच वाटायचं. माधवराव डावरे, बद्रीशेठ हरकुट, अण्णाजी जाधव, पांडुरंग शिंदे, वासुदेव कोळसे, मुरलीधर खटोड, राधेश्याम व्यास हे कार्यकर्ते त्वेषानं संघाचं काम करायचे. याच कार्यकर्त्यांनी जनसंघाच्या शाखेच्या स्थापनेला अटलजींना आमंत्रित केलं. साल साधारण 1952चं होतं. अटलजी त्यावेळी जनसंघाचे स्टार प्रचारक होते. त्यामुळे त्यांच्याच उपस्थितीत जनसंघाची स्थापना करायची असा हट्ट तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी धरला. अटलजींना आमंत्रित करण्यात आले व त्यांनी कार्यक्रमासाठी होकारही दिला. परंतु एवढ्या छोट्या गावात अटलजी येतील का हा प्रश्न होता. तेव्हा जिल्ह्यातील प्रवासाची कोणतीही सोय नव्हती, साधने नव्हती. बेलापूर तर त्या मानाने खेडच होतं. आता अटलजी गावात कसे येतील हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला. ठरलेल्या दिवशी अटलजी दौंड मनमाड रेल्वेने पढेगाव स्थानकावर उतरले. पढेगाव स्टेशन त्यावेळी चर्चेत होतं. पढेगावपासून बेलापूरचं अंतर 8 किलोमीटर. अटलजी पढेगावला उतरतील असा निरोप बेलापूरच्या कार्यकर्त्यांना आदल्या दिवशीच मिळाला होता. मग अटलजींच्या स्वागतासाठी हे सगळे कार्यकर्ते पढेगाव स्टेशनवर गेले. तेथून घोड्याचे टांगे व बैलगाडीतून हा सगळा लवाजमा बेलापूरला आला. अटलजींच्या उपस्थितीत दिवसभर भरगच्च कार्यक्रम पार पडले. अटलजींनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. या सगळ्या कार्यक्रमांना अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमली होती. कार्यकर्त्यांच्या प्रेमात अटलजी जेवणही विसरून गेले. ते दिवसभर जेवलेच नाहीत. अखेर सगळे कार्यक्रम उरकायला रात्रीचे 9 वाजले. अटलजींची शेवटची रेल्वे रात्री 10ची होती. आता बेलापुरातून पुन्हा पढेगावला 8 किलोमीटर जायचं होतं. मुक्कामाला थांबणं योग्य नव्हतं, कारण दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा कार्यक्रम होते. त्यामुळे अटलजींनी जाण्याचा आग्रह धरला. परंतु एक मोठा प्रॉब्लेम होता. रात्री 9 नंतर टांगा, बैलगाड्या बंद झाल्या होत्या. शिवाय बेलापूर ते पढेगाव हा प्रवास 8 किलोमीटरचा असला तरी रस्ता खाचखळग्यांचा होता. रस्त्यात जंगलही होतं. हा प्रवास अगदीच भीतीदायक होता. मग आता जायचं कसं? तेव्हा पांडुरंग शिंदे नावाचा जनसंघाचा एक कार्यकर्ता पुढे आला.
त्यानं आपल्याकडे सायकल असल्याचं अटलजींना सांगितलं. अटलजींनी लगेच सायकलवर जाण्यास होकार दिला. परंतु पांडुरंग शिंदे यांनी आपली सायकल काढली, पण पुन्हा एक अडचण होती. या सायकलला पाठीमागे बसायला कॅरियरच नव्हतं. आता कसं जायचं? मग सत्कारात आलेली शाल अटलजींनी नळीला गुंडाळली व त्यावर बसून प्रवास झाला. अटलजी चक्क सायकलच्या नळीवर डबल शीट बसून पढेगावला गेले. साधारणतः अर्ध्या तासात पढेगावला ते पोहोचले. पण आता दिवसभर काहीच खाल्लं नसल्यानं त्यांना भूक लागली होती. मग काय, सोबत आलेल्या कार्यकर्त्यांसोबत मुरमुरे व फुटाणे विकत घेऊन त्यांनी रेल्वे स्टेशनवरच खाल्ले. अटलजींची बेलापूरची ही भेट तेथील स्थानिक कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन गेली. एवढ्या मोठ्या राष्ट्रीय नेत्यानं चक्क सायकलच्या नळीवर बसून प्रवास केला होता. पढेगावचे मुरमुरे व फुटाणे खाल्ले होते. अटलजींनी बेलापूरला दोनदा भेट दिली. एकदा 1967 साली नगरला जाताना बेलापूरकरांनी त्यांचं जंगी स्वागत केलं होतं. त्यांची जंगी मिरवणूक काढली होती. याच अटलजींनी पंतप्रधान झाल्यावर आपल्या बेलापुरातील मोहन जाधव सारख्या काही कार्यकर्त्यांना पत्र पाठवून थेट दिल्लीलाही बोलावलं होतं. मित्रांनो, तुम्हाला अटलजींचा हा साधेपणा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.